खरं तर मेघना तुझ्याकडे. मेघनाला सुद्धा टेलिव्हिजनवरती आपण बघतो, सिनेमामध्ये बघितलेलं आहे, पण डबिंगकडे तू कशी वळालीस पण? सुरुवातीला माझा आवाजच असा होता. आता मी तो खोटा काढते. अच्छा. पण छोटे असते ना असं एकदम क्यूट मध्ये असं बोलतात सगळे मुले छोटी छोटी. तसं मी बोलायचे आणि मला वेळ खूप कमी लागायचा स्वतःचं डब करायला. आणि मग त्याच्यामधून त्यांच्या लक्षात आलं आणि एक खूप मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे, इंटरनॅशनल कंपनी आहे, ज्यांना इंडियामध्ये त्यांची कार्टून्स ॲनिमेशन जाणायची होती. तर त्यांना एक 10-12 मुलं अशी हवी होती की जी त्यांचा बेस तयार करू शकतील. तर त्यातली मी एक होते. मुलांना तर हे माहितीच असतं, पण त्यांच्या पालकांना पण हे जाणून घ्यायचं आता की कुठल्या कुठल्या सध्याच्या कार्टून कॅरेक्टर्सना जे आवाज आम्ही ऐकतो ते मेघनाचे असतात. मुख्य जसं मी आलं तेव्हा तू निंजा हातोडी. हातोडी. तर निंजा हातोडी माझं कॅरेक्टर आहे. नॉडी, मेक वे फॉर नॉडी हे खूप प्रसिद्ध कॅरेक्टर आहे, ते मी करते. त्याच्यानंतर आता बाल गणेश 1, 2, 3 शेमारू प्रेझेंट्स बाल गणेश, त्याचा बाल गणेशचा आवाज माझा आहे. पण सध्या मी आता थोडासा एक 2-3 वर्ष ब्रेक घेऊन इराच्या आईच्या भूमिकेत आहे. पण नवऱ्याला जाम जबाबदारी हो, 2 लहान पोरी सांभाळायची. पण एखाद्या वेळेला ती काहीतरी मागत असेल तर ते ओरडतील तिला, मेघना गप्पच आवाज काढू नका. नाही पप्पा मी बोलते. असं व्हायचं घरात. किती म्हणजे कन्फ्युजन ना नवऱ्याला. खरं जादूगार आल्यानंतर जास्त गप्पा मारू नयेत, पहिल्यांदा त्याची जादू बघायची असते सगळ्यांना. तशी जादू इथे आहे आणि ज्याची आम्हाला उत्सुकता आहे ते ऐकण्याची. आज चला हवा येऊ द्यामध्ये येऊन मला खूप आनंद झाला, हे वाक्य असणार आहे. पहिल्यांदा ते छोटंसं बाळ म्हणेल, मग एक शाळेत जाणारी मुलगी म्हणेल, मग ती कॉलेजमध्ये जातीये, मग ती आई आहे आणि मग ती आजी आहे. आधी ती रडतीये कारण तिला हवा येऊ द्या बघायचंय. मग ती जेव्हा तू टीव्ही ऑन करशील तेव्हा ती हसायला लागेल. तर पहिल्यांदा तिला बघायचं म्हणून ती रडतीये. वाह क्या बात आहे. आता ती शाळेत जायला लागली आहे. चला हवा येऊ द्यामध्ये येऊन मला खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. वा. आता ती कॉलेजमध्ये मुलगी. कॉलेजमध्ये. वेल चला हवा येऊ द्यामध्ये येऊन मला खूप आनंद झालाय. अँड दॅट तुषार, ओ माय गॉड, इज सो कूल. क्या बात आहे तुषार. आता ती एक आई आहे. अगं बाई फारच छान आहे. हा म्हणजे सगळं आम्हाला कळतं बरं का. नक्की काय होतं, मला फार आवडतो हा कार्यक्रम. फक्त ना म्हणजे जेवण उरकून घेते मी लवकर, म्हणजे मग चला हवा येऊ द्या बघायला मिळतं ना मला. आणि आता ती आजी आहे. आजीबाई. चला हवा येऊ द्याचे 117 एपिसोड झाले म्हणे. 1000 एपिसोड नक्की पूर्ण कर रे बाबा. कार्टून्स जी तू बोलती करतेस, कार्टून्स आल्यास निंजा हातोडीचा पण उल्लेख झाला, तर त्याचाही आवाज आम्हाला ऐकायला आवडत. डिंग 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 डिंग. मेरा नाम निंजा हथौड़ी है, तुम्हारा नाम क्या है? डिंग 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 डिंग. वा वा. आणि तो जरा आगाऊ असतो असं म्हणतात. शिनचॅन. शिनचॅन आणि डोरेमॉन माझे कॅरेक्टर्स नाही आहेत, पण ते मी मुलांसाठी हमखास करते. तर त्याचं श्रेय दुसऱ्यांचं आहे, पण मला इथे नक्कीच त्यांचं अनुकरण करायला आवडेल. शिनचॅन, ये लोग कब से बैठे हैं, जरा जोरदार ताली तो बजाओ. खाना नहीं खाया क्या? डोरेमॉन सुद्धा माझं कॅरेक्टर नाहीये आणि त्या मुलीचा मला फोन आला की अगं बाई माझ्यापेक्षा जास्त तुलाच सगळे डोरेमॉन समजतंय. म्हटलं डोंट वरी. तर डोरेमॉन असं म्हणतो, नोबिता ये गैजेट मैंने तुम्हारे लिए लाया है, लेकिन यहाँ पे देखो कितने सारे कैमरास है. मेरे पास तो ऐसा कैमरा नहीं है. मुझे बहुत मजा आ रहा है नोबिता. डीझी म्हणून माझं खूप फेमस कॅरेक्टर आहे. सिमेंट मिक्सर असते ती. ती असं म्हणते, यहाँ पे चला हवा येऊ द्या में बहुत मजा आ रहा है. आणि नॉडी, नॉडी म्हणून एक कॅरेक्टर आहे. नॉडी. मैं हूँ छोटा नॉडी, फिर मैं चाहूँ दो. इतनी सारी नॉडी से क्या ऐसा जो ना हो. जो होगा ये दिन पूरा तो कर लूंगा ये काम. इतनी सारी नॉडी से मुश्किल हो जाए आसान. हेलो वियर्स, कहाँ जा रहे हो?
आणि काही वर्षांनी हिची मुलगी मोठी होईल ना, तीच हिला कुशीत घेऊन बसेल. किती गोड आहे नाही असं म्हणेल तिची मुलगी, किती छान करून दाखवते. खूप कठीण होतं त्यावेळेस ते विचार करणं किंवा डिसिजन घेणं. कारण कसं होतं की म्हणजे ऍक्टिंगच्या ह्यानी वाटचाल चालू होती, ती त्या दिशेने पावलं पडत होती की आपण आता ॲक्टर व्हायचं, ॲक्ट्रेस व्हायचं. आणि त्या प्रकारे ऋणानुबंध सारखी जी सिरियल होती विनय काकाची, झीवरती होती, त्याच्यात ट्रँगल होता, सुबोध भावे, मी आणि उमेश कामत. तर तेव्हाही म्हणजे विनय काकाशी मी बोलले की म्हटलं तर मला काही सुचत नाहीये, मी एका अशा क्रुशल पॉईंटवरती आहे की आयदर मी ऍक्टिंगमध्ये करिअर करायचं किंवा मग मी फुल टाइम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचं. पण तेव्हा मी व्हॉइस ओव्हर निवडला आणि आज मला आनंद आहे की मी घेतलेला निर्णय योग्य होता. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन एक मनात जो प्रश्न असतो की डिस्कव्हरी सारखे चॅनल्स असतात, तिकडेही तुमचे आवाज असतात, पण ते थोडंसं वेगळं आहे करिअर. तर तिकडचे आवाज कसे असतात किंवा त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते? इतिहास के पन्नों से इतना तो सीख लिया है कि जीतने के लिए अनोखे हथियार की जरूरत होती है. क्या बात आहे. आणि ते मला त्याचं पण खूप कधी कधी करावं असं वाटतं. साप वगैरे पकडतात ना ते, इतके एक्साइटेड असतात ना, इतके एक्साइटेड असतात ना ते, की त्यांची मला एक्साइटमेंट दाखवते. तो यहाँ जो हम प्राणी देख रहे हैं, ये देखिए इतना सुंदर प्राणी मैंने पहले कभी नहीं देखा. मेरा दिल तो जोरों से धड़क रहा है. और आपका? मेरा बहुत धड़क रहा है मेघना. ये देखिए ये सांप मेरे पास आ रहा है, इसको हल्के से ऐसे पकड़. ओह, इसने तो मुझे काट लिया. मरशील का आनंद कसला तुला? खूप आनंद होतो. ते एक्साइटमेंट मला फार आवडते त्यांच्यातली. क्या बात आहे. वा वा. पण खूप छान वाटलं मेघना तुझे हे अनुभव ऐकून. माधवी जुवेकरजी, माधवी, आल्या आल्याच मी उल्लेख केला की खूप एनर्जेटिक अभिनेत्री. तुमचा स्वभाव विनोदी आहे? अजिबात नाही. अच्छा. अजिबात नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की विनोदी शेवट ते आपलं काम आहे. आणि काम म्हणजे आपल्याला भले ते अंगभूत असलं तरी सुद्धा एक आपला स्वभाव वेगळा असतो आणि आपलं काम वेगळं असतं. तसं तर मला वाटतं की मी खूप अशी विनोदी वगैरे नाहीये. एक सिरियसनेस खूप भरलाय माझ्या अंगात. पण मला असं वाटतं की विनोदी नटाला किंवा विनोदी व्हायला ना, मुळात तो विनोद आधी पहिला कळला पाहिजे. बरोबर. तर ते मला वाटतं की कदाचित जरा जास्त असेल माझ्याकडे आणि म्हणून मला ती विनोद बुद्धी येते किंवा मला ते प्रेझेंट करता येत आहे. पण स्वभाव माझा खूप सिरियस आहे, खूपच सिरियस आहे. आणि त्यांचे मिस्टर प्रशांत लोके हे लेखक आहेत आणि ते सुद्धा जी आपण विनोदी प्रहसनं बघतो, जे इकडेही प्रहसनं असतात, तशी प्रहसनं त्यांनी खूप लिहिलेली आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. आणि आम्ही आमच्या संसाराची सुरुवात सुद्धा विनोदी केली. 1 एप्रिलला लग्न केलं. 1 एप्रिलला तुम्ही लग्न 1 एप्रिलला लग्न केलं. त्यामुळे आपल्या क्षेत्रातले बरेच जण आलेच नाहीत. म्हणजे त्यांनी ठरवलं की नाही तुम्ही काहीतरी मजा करताय, असं नाही काय 1 एप्रिलला वगैरे काही लग्नाची तारीख असू शकत नाही, असं करून आलीच नाहीत लोक. मी म्हटलं ठीक आहे, नका येऊ, फक्त प्रेझेंट पाठवा. तुम्ही नोकरी करता, अजूनही तुम्ही नोकरीत आहात? हो, मी BST मध्ये वडा इथे काम करते, इलेक्ट्रिक सप्लायमध्ये. म्हणजे BST म्हटलं की लोकांना वाटतं कंडक्टर नाही तर ड्रायव्हर असतात. हो, मला असंच सगळेजण असं म्हणतात, कोणत्या गाडीवर असता तुम्ही? नाही हो, मी गाडीवर नाही. मी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे BSTच्या ज्या गाड्या तुम्हाला दिसतात लाल त्या, आणि जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे म्हणजे माहीमच्या पुढे दक्षिण मुंबईमध्ये त्या इलेक्ट्रिक सप्लायमध्ये मी काम करते. आणि मला सांगायला अभिमान आहे की मला BST मध्ये नोकरी ॲज अन आर्टिस्ट म्हणून मिळाली. क्या बात, क्या बात. आता येणार आहे हेमांगी तुझ्याकडे. अनेक सिनेमे तू केलेस, वेगवेगळ्या भूमिका त्यातल्या केल्यास, पण मला असं वाटतं की तुझा कल जास्त विनोदाकडेच आहे. हो, खरंच मला एकतर हे आधी नमूद करायचं आहे की यांच्या एवढा बायोडाटा माझा खरंच नाही आहे, कारण का माझी आत्ता सुरुवात आहे. त्यांच्यामुळे हे सगळं ऐकताना असं वाटलं की अरे बापरे, मला इथे बसवलं ही माझी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण का 50 वर्ष तू लहानपणापासून, मी तुला अनेक वर्ष मी तुला एकांकिकेमध्ये पाहिलं होतं माधवीला. मी हिला ज्युनियर आहे ऍक्ट्रेस म्हणून. मी खूप उशिरा सुरुवात केली. जाऊन दे, तू सांग. बरं, एकांकिकेच्या काळात मला असं म्हणायचे, एक एकांकिका होती ठाणे महापौर करंडक, त्यामध्ये अदिती सारंगधर, माधवी जुवेकर आणि मी अशा 3 एकांकिका निवडल्या गेल्या. आणि मी हिची खूप मोठी फॅन. हिची माझी एकांकिका संपल्यानंतर हिची शेवटची एकांकिका होती. का? कारण ही स्टार होती एकांकिकेच्या काळामधली. माधवी जुवेकरचं एकांकिका म्हणजे ती शेवटची असली पाहिजे. तुडुंब गर्दी गडकरीच्या रंगायतांमध्ये, आणि मी तिथे बसले होते आणि निसंशय स्थळ
स्थळ निसंशय निसंशय कल्लोळ. ही आणि तेव्हा मला असं वाटलं की तेव्हा मी भीती नावाची एक एकांकिका करत होते ज्यात माझं प्रचंड सिरियस काम वगैरे होतं आणि हिची एकांकिका पाहिल्यानंतर मला असं वाटलं की यार हे असलं काहीतरी जमलं पाहिजे आपल्याला. ह्याला काय म्हणतात हे माहित नाही पण हे असं काहीतरी जमलं पाहिजे ज्याच्यासाठी लोक गँगवेमध्ये बसलेत. वा. अशी भूमिका तिने बघितली होती. मी की नाही हे कधीतरी मला असं करायचं आहे आणि तशीही मी तिची फॅन आहे. आणि त्या दिवशी वाटलं की आपण सिरियस भूमिका करतो मिळतील पण एखादी जर विनोदी भूमिका मिळाली तर काय मज्जा येईल. तोपर्यंत मला वाटतं लोकांना माहीत नव्हतं की मी विनोद सुद्धा करू शकते किंवा काही ह्युमरस काही करू शकते. पण अगेन झी मराठी फू त्यांनी मला ही संधी दिली. वा वा वा. आणि खरंच तिच्यासारखी दूरदृष्टी असणारी अभिनेत्री मी अजूनपर्यंत नाही पाहिली कारण ती स्किटमध्ये सुद्धा डान्स करायची आणि प्रत्येक स्किटच्या सुरुवातीला डान्स, मध्ये डान्स, शेवटी डान्स. शेवटी झीवाल्यांनी असं ठरवलं की हिला आपण एकापेक्षा एक मध्ये घेऊयात आणि मग ते एकापेक्षा एकचा सुद्धा तिचा प्रवास सुरू झाला आणि तिकडे तिने एक वेगळं नाव आपलं कमावलं. पुन्हा एकदा मी नैना आपटे मॅम तुमच्याकडे येणार आहे. संगीत नाटक हा तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. अनेक संगीत नाटकांमध्ये तुम्ही कामं केलेली आहेत. बरोबर. संगीत नाटक म्हटलं की गाणं आलंच आणि तुमचा आवाज खूप सुंदर आहे. तर आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की या मंचावरती जर मॅमचं एखादं गाणं झालं तर नक्कीच मजा येईल. माझीही इच्छा आहे. तर आता मी तुम्हाला स्वयंवरातलं स्वयंवर हे माइलस्टोन नाटक आहे म्हणजे भरजरीनं असं रंगलेलं नाटक आहे. तर रुक्मिणीच्या तोंडी असणारं हे गाणं मी तुम्हाला ऐकवते. त्याच्या आधीची 2 वाक्य आहेत. अगं स्नेहलते, अगं सगळ्यांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं अशी रुक्मिणी म्हणते. त्या काळात सगळ्यांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं. दादाच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, बाबांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, आईच्या अगोदर मी त्यांना पाहिलं, दुसरं कुणी पाहिलं नाही. सगळ्याच्या अगोदर मी पाहिलं आणि मी त्यांच्याशी बोलले देखील. हो काय बोलले सांगते ना.